नमस्कार, मी मीनल शिंदे स्वागत करते तुमचं सगळ्यांचं फ्लेवर फाईल्समध्ये। आज आपण बनवणार आहोत टेस्टी अँड हेल्दी चॉकलेट ड्रायफ्रूट बार। त्यासाठी आपल्याला लागणार आहे डार्क चॉकलेट, काजू, बदाम, हेझलनट, अक्रोड, किशमिश, खजूर, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स, फ्लॅक्स सीड्स, पाइन नट्स, काळे आणि पांढरे तीळ आणि तूप। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। ड्रायफ्रूट्स रफली चॉप करून घेऊया। आपण ह्या ठिकाणी मिक्सी यूज नाही करणार आहोत, कारण त्याने ड्रायफ्रूटचा खूपच चुरा होऊन जाईल। नॉनस्टिक कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण चॉप केलेले ड्रायफ्रूट टाकून घेऊया आणि त्याचबरोबरीने आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत सीड्स, जे आपण लिस्टमध्ये तुम्हाला सांगितले होते। ठीक आहे, आता हे ड्रायफ्रूट जे आहेत ते आपल्याला कमी गॅस ठेवून तुपावर छान परतून घ्यायचे, जेणेकरून त्याचा क्रंचीनेस राहील। रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स आणि सीड्स प्लेटमध्ये काढून घेऊया। कढईमध्ये आपण थोडं तूप घालून घेऊया। आपण इथे वापरतो आहोत सीडलेस खजूर, जेणेकरून तो छान मॅश होईल, कारण खजूरच आपल्या ड्रायफ्रूट्सना बाइंडिंग देणार आहे। आपण इथे शुगर यूज करणार नाही आहोत। खजूर एकदम प्रॉपरली असा मॅश झालेला आहे। मॅश केलेला खजूर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतरही आपल्याला तो स्पूनने परत एकदा छान असा मॅश करून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण घालूया थोडंसं तूप, ड्रायफ्रूट घालूया जे आपण रोस्ट करून घेतले होते। आता आपण ड्रायफ्रूट्स आणि मॅश केलेलं खजूर हाताने छान मिक्स करून घेऊया। आता आपण डार्क चॉकलेट मेल्ट करून घेऊया। यासाठी आपण यूज करणार आहोत डबल बॉईल पद्धत। ड्रायफ्रूट आणि खजूरचं मिक्सचर आपण मोल्डमध्ये सेट करून घेऊया। असा मोल्ड जो आहे तो बाजारात इझिली अवेलेबल असतो। त्यावर आपण लावून घेऊया मेल्टेड चॉकलेट। आता चॉकलेट ऑप्शनल आहे, जर तुम्हाला डायबिटिक पेशंटसाठी हे बनवायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता हे फ्रीझरमध्ये सेट होऊन देऊया। ऑलमोस्ट 1 आवरचं फ्रीजिंग केल्यानंतर आपला चॉकलेट ड्रायफ्रूट बार रेडी झालेला आहे। सो रेडी टू ईट। आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल। अशाच काही नवीन रेसिपीज मी घेऊन येणार आहे। सो तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड कीप वॉचिंग। थँक यू सो मच।